नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? थांबा थांबा थांबा, पोहे आहेत म्हणून स्क्रोल करू नका. हे बघा, हे आपण कढईमध्ये न करता आपण हे बनवणार आहोत प्रेशर पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही बनवायचं आहे. तर आता हे मी इथे 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे आणि आता आपण तेल तापलं की ह्याच्यात टाकूया मोहरी. 1 चमचा आपल्याला इथे मोहरी टाकायची आहे. हे बघा, इथे मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला इथे टाकायचं आहे 1 चमचा जिरं. हे बघा, आता हे जिरं छान असं थोडंसं भाजलं तळलं की आपण इथे टाकणार आहोत दाणे, शेंगदाणे. हे छान असे आपल्याला इथे लालसर भाजून घ्यायचे आहेत. मग इथे टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्ता छान लाल झालं की हिरवी मिरची. इथे तिखट तुम्ही कमी जास्त बघून टाकू शकता. आणि इथे टाकूया आपण कांदे. छान असं कांदे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्ती लाल इथे करायचं नाही. इथे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे छान पोहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती आपण 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि इथे चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे हे पोहे मिक्स करून घेतलेले आहेत. आता इथे आपली फोडणी पण तयार आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद आणि असं परतून आता जे आपण पोहे भिजत ठेवलेले आहेत ते आपल्याला आता ह्याच्यात टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे पोहे टाकलेले आहेत आणि लगेच आपल्याला हे मिक्स न करता असं ह्याला थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एखाद अर्धा मिनिट आपल्याला झाकण लावून असं ठेवायचं आहे. मग बघा, आपण काढूया आणि आता आपण ह्याला मिक्स करूया म्हणजे इथे पोह्यांचा चुरा होणार नाही. असं प्रकारे आपण हे छान मिक्स करूया. थांबा, अजून आहे. आता हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे छान असं. आणि आता आपण ह्याला मंडळी, इथवर जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, आता आपण हे कुकरचं झाकण इथे पूर्ण बंद करत आहोत. आपल्याला इथे शिट्टी काढायची नाही किंवा शिट्टी करायची नाही आहे. फक्त 3 मिनटं आपल्याला झाकण लावून हे पोहे वाफवून घ्यायचे आहेत. एवढे मऊ असे छान असे सुटसुटीत आणि खूपच चविष्ट असे हे पोहे बनतात. आणि इथे आपण अर्धा लिंबाचा रस पिळूया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया आपण. खूपच टेस्टी असं हा पोह्यांचा नाश्ता असतो. पण अशा प्रकारे करून बघा, अजूनच छान होईल. इथे वरून टाकलेली आहे कोथिंबीर. आता करा सर्व. वाव, जबरदस्त! हा एकदम सुपर असं हे पोहे झालेले आहेत मंडळी. असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.